पाटील यांचं इथे शुभ सन्मान. दापोली गावातील एक खरं तर एक अतिशय आदर्श व्यक्तिमत्व माजी उपसरपंच आदरणीय सन्माननीय गजाननजी पाटील यांचं इथे शुभ सन्मान. त्याचबरोबर राकेशजी गायकवाड ग्रामीण टेनिस क्रिकेट च्या असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि एक यशस्वी आयोजक म्हणून त्यांची ओळख आहे. येणाऱ्या काही काळामध्येच याच मैदानावर रजनी स्पर्धेचं एक दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. सीएम चषक अर्थात चीफ मिनिस्टर ट्रॉफी याच मैदानावर एमएलए ट्रॉफी, सिद्धेश ट्रॉफी आणि सीएम ट्रॉफी 3 ट्रॉफींचं एकाच वेळेस आयोजन. आणि त्यानंतर मी भगीरथ जितेकर साहेबांना विनंती करतोय, ग्रामपंचायत सदस्य दापोली गावातील आदरणीय सन्माननीय भगीरथ जितेकर यांचे इथे शुभ सन्मान केला जात आहे. तर मॅच सुरू करायची आहे. एका बाजूला आपण सन्मान करू सुरूच, परंतु मॅच कोणत्याही प्रकारचा वेळ घेऊ नका. नीरजजी रणावत सर आणि शशी मेहर सर, आपण मॅच लगेच सुरू करायची आहे. भगीरथजी जितेकर यांचा शुभ सन्मान केला जातोय. संजय गायकवाड, निलेश गायकवाड आपले ओनरचा जो सन्मान आहे तो घेण्यासाठी यायचे आहे. तर मॅच एका बाजूला सुरू होतोय, सन्मान देखील सुरू आहे. मी त्यानंतर आमचे प्राचार्य ओले गावाची एक ओळख आहे. ओले गाव म्हटलं तर कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही मित्रांनो. आज डॉक्टर आहेत गावामध्ये, प्राचार्य आहेत, शिक्षक आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत. ओले गाव सर्व गुण संपन्न. आणि याच ओले गावातील आमचे प्राचार्य आदरणीय संतोषजी म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण यावं. तर नक्कीच आपण इथे शुभ सन्मान करीत आहोत. प्राचार्य संतोषजी म्हात्रे खरं तर शेवागाव उरण परिसरामध्ये त्यांनी अनेक वर्ष या शेवा गावामध्ये प्राचार्य म्हणून आज काम पाहिलंय. उच्च शिक्षित व्यक्तिमत्व. एका बाजूला मॅच सुरू आहे, खूप चांगला बॅटल पाहायला मिळेल सेकंड सेमीफायनलचा. संतोषजी म्हात्रे यांचा इथे शुभ सन्मान सुरू आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपल्या ओले गावातील एक गायक आणि सेन वान सारखी स्टाईल गोलंदाजी असणारे माजी क्रिकेटपटू लहू वाजेकर. लहू वाजेकर ज्या पद्धतीने आपण शेनवान समीरजी शेनवानची गोलंदाजी या लहू वाजेकरकडे बघितलं तर तुम्हाला नक्कीच लगेच आठवेल. ती शैली एक लिजेंड खेळाडू आहेत आणि त्याचबरोबर जुने गोलंदाज, परंतु तेवढेच चांगले गायक आहेत. ओलू मातीचं आई ओलू गावीचं ओलाईचं गाणी गीत त्यांच्या मुखातून अगदी ऐकायला मिळत असतात आणि त्यांचं देखील ते शुभ सन्मान होत आहे या ओपीएलच्या माध्यमातून. त्यानंतर खुशी फोटोग्राफीचे ओनर ज्ञानेश्वर म्हात्रे यांनाही विनंती आहे की आपण यावं. साई स्पोर्टचे आधारस्तंभ मार्गदर्शक ज्ञानेश्वर म्हात्रे खुशी फोटो स्टुडिओचे ओनर यांनाही विनंती आहे की आपण यावं. त्यानंतर एक उद्योजक ओले गावातील आमचे विकासजी म्हात्रे यांनाही विनंती आहे विकास म्हात्रे आपण यावं. खरं तर उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे आणि एक अविश्रांत मेहनत त्यांच्या माध्यमातून पाहिली जाते. ते यशस्वी उद्योजक विकास म्हात्रे यांचे इथे स्वागत होतंय. खूप चांगला फटका देखील पाहायला मिळतोय. चौकार आलाय. विकास म्हात्रे यांचा इथे शुभ सन्मान होतोय. त्यानंतर पुढील सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय एक यशस्वी उद्योजक आणि बंट्या 11चे ओनर देखील आहेत. त्याचबरोबर एक शांततेचे प्रतीक म्हणून ज्यांना आम्ही ओळखतो ते रुपेश बाई गायकवाड यांनाही विनंती आहे रुपेश बाई गायकवाड आपण यावं. तर खुशी फोटोग्राफीचे ओनर ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे इथे शुभ सन्मान होतोय. रुपेश बाई गायकवाड आपलं मी मनापासून आभार आहे व्यक्त करतोय. ओपीएल साठी खूप वेळ दिलाय त्यांनी, त्यांचे मी मनापासून आभार. निलेश गायकवाड आलेले आहेत संगमळक, त्यांचेही संगमळक म्हणून त्यांचा शुभ सन्मान होईल. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पण हार्दिक स्वागत आणि सन्मान झालेला आहे. शेवटचा सन्मान संगमळक म्हणून निलेश गायकवाड निहाल स्पोर्ट्स चे ओनर. मित्रांनो फायनल मध्ये त्यांनी मजल मारली आहे.
परंतु हा ओनर जो आहे तो तेवढाच चांगला गोलंदाज म्हणून आहे. कोणत्याही संघामध्ये गोलंदाजी करत नाही, परंतु आज मात्र ओपीएल मधून त्यांनी त्याची गोलंदाजी दाखवली आहे. खूप चांगली गोलंदाजी. निलेश गायकवाड, निलेश भास्कर गायकवाड यांचा इथे शुभ सन्मान ओनर म्हणून आकर्षक ट्रॉफी गुलशन म्हात्रे यांनी जी आज हे आयोजन केलं. आणि ते ग्लास ट्रॉफीला जर पाहिलात तुम्ही समीरजी, घरी गेल्यानंतर ही ट्रॉफी अगदी शोकेस मध्ये आपल्या ठेवायची पूर्ण इच्छा होणार, कोणाला दिली जाणार नाही ही ट्रॉफी. असं आकर्षण आयोजन. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आलेल्या पाहुण्यांचं मनोपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करून आपण पुन्हा एकदा जाऊया आमचे पाहुणे समालोचक समीरजी सोमणे यांच्याकडे. सेकंड सेमी फायनलचा पहिला सत्र. थँक्यू सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. मॅन ऑफ द मॅच तर एक पारितोषिक राहिले आपलं. मी आदरणीय सन्माननीय गजाननजी पाटील यांना मी पुन्हा एकदा त्रास देतोय, थोडा विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचंय. आणि तो मानकरी ठरलाय. मागच्या 2 मॅच मध्ये त्याचं परफॉर्मन्स बॅटिंग मधून झालं नाही, परंतु पुन्हा एकदा त्याने दाखवलंय की माझ्याकडे बॅटिंग अजूनही चांगली आहे. तो प्रसाद गायकवाड मॅन ऑफ द मॅच. आणि आवर्जून मी या गोष्टीचा उल्लेख करेल, ओळे प्रीमियर लीग. आणि या ओळे प्रीमियर लीगला आपल्या खरं तर समालोचक नाही, नेपथ्यच म्हणावं लागेल. या संपूर्ण स्पर्धेसाठी अपाट मेहनत ज्यांनी मात्र केली, अपार मेहनत ज्यांनी केली या संपूर्ण समालोचन कक्षामध्ये, त्याचबरोबर ओपीएलला सक्सेसफुल करण्यामध्ये त्यांचं देखील योगदान लाभलं साई स्पोर्ट्स ओळे टीमला. मी विनंती करेल रवींद्रजी म्हात्रे अर्थातच रिव्हॉल्व यांना की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. खूप दमदार अशी कामगिरी. समालोचक त्याचबरोबर एक माजी खेळाडू आणि या ओपीएल साठी देखील त्यांचं योगदान. ना आता सध्या क्रिकेट पासून थोडे दूर गेलेत, ओपीएल खेळतात, जास्त खेळ मात्र करत नाहीत. 40+ मध्ये देखील खेळतात. आणि रिव्हॉल्वजी म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येते. ओपीएलला सक्सेसफुल करण्यामध्ये, ओळे प्रीमियर लीगला सक्सेसफुल करण्यामध्ये रवींद्रजी म्हात्रे यांचं देखील तितकंच मोठं योगदान लाभलंय. ॲडव्होकेट समीरजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते रिव्हॉल्व म्हात्रे साहेबांचा इथे सन्मान मात्र करण्यात येत आहे. दुसरं षटक चालू आहे. धावा तुमच्यापर्यंत पोहोचवतो 10 धावा 10. प्रयत्न करतोय राहुल गरत मोठा फटका खेळण्याचा, परंतु इथे यश मात्र मिळत नाही. रवींद्रजी म्हात्रे रिव्हॉल्व, आम्ही तुमचे आभार व्यक्त करत आहोत. आणि खऱ्या अर्थाने पुतण्याने केलेला हा सन्मान होता. आणि आता मी आमंत्रित करेल प्रवीणजी गायकर अर्थातच रॉकस्टार समालोचक यांना देखील सन्मानित करावं. मी साई स्पोर्ट्स ओळे यांच्या वतीने विनंती करतोय. ॲडव्होकेट समीर म्हात्रे यांना इथे झेल सुटलाय. संजय पाटील यांनी इथे झेल सोडलाय. रॉकस्टार प्रवीण गायकर, खरं तर दुसरी इनिंग करावी ना तर प्रवीण गायकरनेच करावी असं म्हणतात. पहिल्या इनिंग मध्ये एवढा मजा वाटत नाही, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये प्रवीण गायकर सारखा समालोचक असताना की समोरचा संघ ताकद नसली तरी सुद्धा अंगात त्यांच्या बळ येतं, इतकं जबरदस्त समालोचन प्रवीण गायकर करतात. खूप साऱ्या शुभेच्छा. हिंदीवरती त्यांचं प्रभुत्व आहे. येणाऱ्या 10PL किंवा शारजा स्टेडियम मध्ये मोठमोठ्या स्पर्धा होतात, तिथेही आपण समालोचन करायला जावं ही सर्वांची विनंती, कारण तिथे देखील हिंदीमध्ये असे समालोचक पाहिजे. प्रवीण दुगाडे यांच्या नंतर हरीशजी मोकळ, हरीशजी पंड्या, प्रवीण दुगाडे आणि त्यानंतर मला असं वाटतं हिंदीचे जबरदस्त समालोचक प्रवीण गायकर यांचा आवर्जून उल्लेख मात्र इथे करण्यात येईल. आत्ता आपण धाव संख्या पोहोचू. धाव संख्या 16. चांगली बॅटिंग करतो राहुल गरत. सेमीफायनल नंबर 2, दुसरं उपांत्य फेरी. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, अगदी पंचांच्या बाजूने चेंडू काढलाय. डीप स्क्वेअर लेगला स्वतः संघ मालक आहेत. चेंडू अडवतात, फेक करतायत, तत्पूर्वी एक धाव. सेकंड सेमीफायनल चालू आहे. फायनल मध्ये पोहोचलेला संघ निहाल स्पोर्ट्स. संतोष म्हात्रे टीमला लीड करत होते आणि जान्हवी स्पोर्ट्स टीम आता करते बॅटिंग. आशिष म्हात्रे आणि त्याच्या साथीला राहुल गरत. संजय पाटील यांनी पहिलं षटक टाकलं, धावा दिल्या 8. प्रसाद गायकवाड आता गोलंदाजी करतोय. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल. षटक क्रमांक 2 समाप्त. धावा आतापर्यंत 17. तर याच दरम्यान आदरणीय सन्माननीय
विजय शेठ नारायण म्हात्रे यांचे इथे आगमन होत आहे या व्यासपीठावर. मी विनंती करतोय विजयदादा म्हात्रे यांना की आपण या व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हावं. खरं तर ओळे गाव म्हटलं तर आज खरं तर ज्यांची सातत्यानं ओळख आहे आणि आठवण आहे स्वर्गीय नारायण शेठ म्हात्रे यांचे सुपुत्र विजय शेठ नारायण म्हात्रे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आज धर्माबाई म्हात्रे देखील आज या व्यासपीठावर उपस्थित आहेत. हा प्रेम आहे आज ओपेलच्या माध्यमातून आमच्या आयोजकांवर आणि आज खरं तर आपल्या सर्व खेळाडूंना प्रोत्साहित करण्याकरता या खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी ही मंडळी उपस्थित आहेत. अर्थातच ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी मीराताई विजय म्हात्रे आज खरं तर जिल्हा परिषद सभापती पदावर देखील त्या विराजित होत्या. मीराताई विजय म्हात्रे आणि त्यांचेच खरं तर पतिदेव एक सामाजिक कार्यकर्ते विजय शेठ नारायण म्हात्रे यांचे इथे आगमन होत आहे. मी विनंती करतोय की या पण व्यासपीठावर आणि या ओपीएलची शोभा द्विगणित करावी. मी आवर्जून उल्लेख करेल ओळे प्रीमियर लीगच्या 8व्या पर्वाचा साई स्पोर्ट्स ओळे टीमने कोणतीही कसर सोडलेली नाही. आयोजकांनी बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर यासाठी गोल्ड कॉईन देण्यात येईल आणि फायनल जो मॅन ऑफ द मॅच आहे त्यासाठी देखील गोल्ड कॉईन मात्र देण्यात येत आहे. अगदी प्लेअर ऑफ द मॅच साठी आकर्षक ट्रॉफी आणि संघांसाठी जी ट्रॉफी दिलेली आहे ती अफलातून आहे. खरोखरच संघ मालकांच्या नेहमी ती आठवणीत राहील. हे 8व्या पर्वाची संघ मालकांसाठी दिलेलं हे सन्मान चिन्ह. 2 षटके धावा झाल्यात आतापर्यंत 17. तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी येतोय टीमचा कॅप्टन अजित मुंगाजी. खोदून काढला चेंडू, चांगला फटका इथे खेचलाय, अंगावरती चेंडू इथे लागला. एकच धाव, चांगला स्ट्रोक होता, सरळ रेषेत तो फटका खेचला होता. एकेरी धावेने स्कोर 18. सेकंड सेमीफायनल 4 ओव्हरची लढत आहे. तिसरं षटक मात्र इथे मार्गस्थ आहे. पावड्यांचं इथे आगमन होतोय. सहर्ष स्वागत ओळे प्रीमियर लीग 2023 मध्ये. हे पर्व आहे 8वं. गावाची एकजूट आणि रायगडातील क्रिकेटची पंढरी अर्थातच ओळे नगरीमध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉपेज इथे झेल मात्र घेतला जातोय. फलंदाज बाद होईल आशिष आणि या विकेटसाठी गोलंदाज या कॅचसाठी महेश गायकवाड यांच्यासाठी ॲडव्होकेट समीरजी म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. एक आवर्जून मी उल्लेख करेल रवींद्रजी म्हात्रे सर मगाशी 40+ खेळाडू बॉलिंग करत होता, समोर गुलशन मात्र बॅटिंग करत होता. तर पारितोषिक गुलशनला न लावता 40+ खेळाडूला लावलं, ही एक चांगली गोष्ट आहे. ॲडव्होकेट समीर म्हात्रे यांनी आणखी एक गोष्ट सांगितली, नुसतं क्रिकेटच नाही तर या स्पर्धेचं उद्घाटन आम्ही आमचे जे 2 डॉक्टर मुली झाल्यात त्यांच्या शुभ हस्ते मात्र उद्घाटन करून घेतला. कारण ओळे नुसतं क्रिकेट पुरतं मर्यादित नाहीये, सर्वच क्षेत्रामध्ये पारंगत असलेला हा ओळे आणि तिथेच चालू असलेली ओळे प्रीमियर लीगची स्पर्धा. विकेटने आतापर्यंत धावा आहेत त्या 18. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. प्रत्येक षटकारासाठी आता विशाल गायकवाडला साई स्पोर्ट्स टीम कडून 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. टीमचा कॅप्टन विशाल गायकवाड उर्फ पावा, जिगरबाज युवा. लेफ्ट हँडेड बॅटर समोर अजित मुंगाजी, त्याचा सहकारी. खोलात टाकला होता चेंडू, खोदून काढलाय, लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहे, वेगाने येतो रोनित, चांगली फिल्डिंग. एकच धाव, एकेरी धावेने स्कोर जाऊन पोहोचले 19 वरती. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ओळे प्रीमियर लीगचा, त्याला देण्यात येईल क्रोमाचं रेफ्रिजरेटर, ते देखील व्यासपीठात समोर आहे. 4 दिवस सर्वांची जेवणाची सोय उत्तम झाली. आज संजय भाऊ गायकवाड यांच्या वतीनं भोजनाची व्यवस्था होती. सर्वांनी ताव मारला कारण आजचा रविवारचा दिवस संडे, मांसाहारी जेवण होतं आणि प्रत्येकाने त्या भोजनाचा आस्वाद घेतला. त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. धाव संख्या 19. धावा 19. राहुल गरत प्रयत्न करतोय, क्रीज मध्ये गेला होता. नंदकुमार गायकवाड स्वतः संघ मालक आहे, चांगली फिल्डिंग, थ्रो देखील तितकाच उत्तम. ही आहे क्रिकेटची आवड. युवा खेळाडू आहेत, काही आतमध्ये 30 सर्कल मध्ये, परंतु स्वतः 40+ असून सुद्धा सीमा रेषेवरती तैनात आहेत. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल 20 वरती. आता धावा थांबल्यात. मागच्या मॅच मध्ये देखील 41 धावांचा पाठलाग सहजरित्या केला तो निहाल स्पोर्ट्स टीमने. थोडी झाली खडाजंगी, परंतु शेवटला आक्रमण चांगलं केलं. प्रसादने चांगली बॅटिंग केली. पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकलं संजय बॉस, 8 धावा दिल्या. प्रसादने, प्रमोदने धावा दिल्या 9 आणि आता तिसरं षटक अजित टाकतोय. धावा दिल्यात आतापर्यंत 3. पुन्हा एकदा यॉर्करचे ते वापर, खोदून काढलाय चेंडू, मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक येतोय, फेक करतोय, फक्त एकच धाव.
फक्त एकच धाव. कमालीची गोलंदाजी सिद्धिविनायक एंटरप्राइजेस टीम कडून जान्हवी स्पोर्ट्स संघाच्या विरोधात. धावसंख्या 21 धावा, 4 षटकांचा हा सामना. दुसरी उपांत्य फेरी. पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. आणि या स्पर्धेतील इमर्जिंग प्लेअर अर्थातच उदयोन्मुख खेळाडूसाठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र देण्यात येईल. क्या बात आहे, जबरदस्त आयोजन साई स्पोर्ट्स ओळे संघाचं. या 8व्या पर्वामध्ये फुलटॉस. राहुल घरतनं चेंडू पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. 6 धावा. सहा धावेने स्कोर जाऊन पोहोचलाय 27 वर. 27. चला फास्ट खेळा, जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या ओव्हर मध्ये 8, दुसऱ्या ओव्हर मध्ये 9, तिसऱ्या ओव्हर मध्ये 10, एकूण 27. चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा, विलंब अजिबात करू नका. ऑरेंज कॅप होल्डर आहे संतोष म्हात्रे, लेजेंड संतोष म्हात्रे. कमालीची बॅटिंग केले, डेंजरस बॅटिंग. मागचे 3 सामने, एकूण 4 सामने खेळले, त्यामध्ये बॅक टू बॅक 3 मॅन ऑफ द मॅच त्यांनी पटकावल्या. पर्पल कॅप होल्डर आहे साजन मुंगाजी, त्याचा संघ मैदानावरती खेळतोय, बॅटिंग करतोय तो सध्या जान्हवी स्पोर्ट्स या टीम कडून. तो पर्पल कॅप होल्डर आहे. याची माहिती आम्हाला सुदर्शन पाटील. प्रेक्षकांसाठी एका हाताने झेल टिपला सीमारेषेच्या बाहेर तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. दोन हाताने जेल पकडला तर 200, एका हाताने पकडला तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र साई स्पोर्ट्स ओळे च्या वतीने देण्यात येईल. कमालीची पारितोषिक. शेवटचा षटक सतीश म्हात्रे. हुक केला बॉलला, लेफ्ट हँडेड. विशाल पावाने ठोकलाय ते षटकार. स्वागत केले सतीश म्हात्रेचं. सतीश म्हात्रेच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती आक्रमण. 6 ने स्कोर जाऊन पोहोचेल 33 वरती. तर ओले गावातील आमचे एस टी पाटील साहेब यांनाही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आपले हार्दिक स्वागत. ऑन साइडला आणखी एक ओपीएल चा धमाका. विशाल पावाच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार आणि साई स्पोर्ट्स ओळे टीम कडून 2 षटकारांसाठी 1000 रुपये. ज्याच्या बॅट मधून येत आहेत धावा त्याचं नाव विशाल पावा. कमालीची बॅटिंग. सेमीफायनलच्या लढतीमध्ये विशाल गायकवाड बरसतोय, टीमचा कॅप्टन आहे. हॅलो. आणि विशाल गायकवाड यांचे पिता श्री राम गायकवाड यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. समीरजी दोन्ही प्लेयर साई स्पोर्ट्सचे आहेत, विशाल गायकवाड आणि सतीश म्हात्रे. परंतु विशाल गायकवाडची खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते. आणि याच दरम्यान विहान डेव्हलपर्सचे ओनर अर्थातच सन्माननीय आदरणीय प्रतापराव देशमुख आणि आशिष जैन यांचं आगमन होतोय. गौरव सोमवंशी या तिन्ही व्यक्तींचे इथे शुभागमन होते. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये प्रतापराव देशमुख, क्रिकेटची प्रचंड आवड असणारी ही व्यक्ती, आणि त्याचबरोबर आशिष सर आणि गौरव सोमवंशी ज्यांना छत्तीसगड गव्हर्नमेंटचे 700 करोड वाचवलेत आणि आज इंग्लंडच्या प्राईम मिनिस्टरने ज्यांचं कौतुक केलंय ते त्यांना इंग्लंडला आमंत्रित केले ते गौरव सोमवंशी यांचं येथे फटाक्यांच्या आतषबाजीने आगमन होत आहे. हॅलो. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. धावसंख्या आतापर्यंत 39. अडीच सतीश म्हात्रेंनी जर का विकेट घेतली विशाल गायकवाडची तर साई स्पोर्ट्स ओळे टीम कडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. तसेच नीरजजी ताकसांडे यांचे आगमन झालंय. नीरजजी ताकसांडे आपलंही हार्दिक स्वागत. आज भरपूर मान्यवर इथे उपस्थित आहे. हा प्रेम आहे
ऍडव्होकेट समीर मात्रे, साई स्पोर्ट्स ओवळे यांच्यावर असणारं प्रेम, परंतु एका बाजूला क्रिकेटचे पूर्णपणे मज्जा घेणारे आमचे ग्रामस्थ पाहायला मिळतात. समीरजी, हा खूप चांगला बॅटल पाहायला मिळतोय. नाही, ग्रामस्थांची हजेरी पहा. ओवळे प्रीमियर लीगचे शेवटचे क्षण आहेत. फायनलला पोहोचला निहाल स्पोर्ट्स हा संघ आणि आता दुसरी सेमीफायनल इथे चालू आहे. सिद्धिविनायक एंटरप्राइजेस विरोधात जानवी स्पोर्ट्स. पहिलं सत्र आणि पहिल्या सत्रात शेवटचं षटक टाकतायत सतीश मात्रे आणि त्यांच्या विरोधात आला विशाल पावा. षटकारासाठी त्याला 500, परंतु विकेट जर का घेतली तर सतीश मात्रे यांच्यासाठी देखील साई स्पोर्ट्स टीम कडून 500. धावा संख्या 43 धावा आतापर्यंत. ऑन साइडला पाहुण्यांना सलामी देणारा षटकार ठोकलाय तो विशाल पावानं. षटकाराला देखील 500, विकेटला देखील 500 साई स्पोर्ट्स टीम कडून. 6 धाव्याने स्कोर 49 धावा. लास्ट बॉल तो देखील पाठवलाय. जितकी उंच बिल्डिंग असते तितकाच लांब आणि तितकाच उंच इथे षटकार ठोकलाय. फिल्डिंग साठी त्वरित या, विलंब करू नका. यानंतर आपल्याला फायनल मॅच देखील खेळवायचे. विनंती आहे लवकरात लवकर या. नक्कीच आता रिबेल स्पोर्ट थोडा टेन्शन आला असेल. 8 धावा इथे होत्या आणि हा समोरचा संघ आता काय परफॉर्मन्स देतोय. ज्या संघाच्या विरोधात पराभूत झालं, परंतु तोच संघ आता काय दमदार फुटबॉल फलंदाजी. विशाल गायकवाड पावा, राम गायकवाड त्यांचे पिताश्री, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. हे बिल्डर्स आल्यानंतर आपल्याला सर्व काही समजतं. अगोदर ते पाया बांधतात, त्यानंतर 2 फ्लोअर चढवतात, खाली डेव्हलप करतात, परत एकदम आणखी 2 फ्लोअर, सर्व काही चढवत जातात. तसंच या मॅच मध्ये घडलं. पहिल्या ओव्हर मध्ये 8, त्यानंतर 9, त्यानंतर 10 आणि शेवटला मात्र डायरेक्ट टॉवरच उभा केला तब्बल 28 धावांचा. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आतापर्यंत 55 आणि धावा करायचे त्या 56. 4 षटक धावा करायचे त्या 56 आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील दुसऱ्या इनिंग साठी. या धावांचा पाठलाग कसा होईल आपण ऐकूया पुन्हा एकदा प्रवीणजी गायकर यांना. 4 षटकात 56 धावा. धन्यवाद समीरजी. आपण जाऊया अर्थात स्वागत कक्षामध्ये, ज्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. मी शांताराम दाद्या आपल्याला विनंती करतोय, शांतारामजी मात्रे, की आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या ओले गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक विजयजी मात्रे यांना आपण सन्मानित करावं. या आपण स्वागत कक्षामध्ये आणि या स्वागत कक्षामध्ये OPL ओले प्रीमियर लीग आणि या लीगच्या माध्यमातून विजय शेठ मात्रे, ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी अर्थातच सभापती म्हणून ज्या राहिल्यात, या ओले गावची एक ओळख अर्थातच मीराताई विजय म्हात्रे आणि त्यांचेच श्रीमान पती विजय शेठ म्हात्रे यांचे इथे शुभ सन्मान होतो या मुख्य व्यासपीठावर. शांताराम म्हात्रे आमचे बंधुतुल्य अर्थातच दादा यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं, प्रत्येक मान्यवराचा हा शुभ सन्मान होत आहे. धन्यवाद सर्व पाहुण्यांचं. पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. आज आपण आलात आणि या OPL ची शोभा आज एवढी वाढली आहे की आज संडे आहे, सुट्टीचा दिवस, आणि सर्व मंडळी आज आपल्या या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना पाहायला मिळत आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. चला लगेच मॅच सुरू करायची आहे. चला फिल्डिंग सजवा. आता जास्त तुम्ही गेम प्लॅनिंग करत बसू नका. सलामीची जोडी मैदानात आली आहे. येस, नीरज रनावत बॉल. येस, चेंडू द्या. साई स्पोर्ट्स आपण चेंडू द्या. आता आपल्याला घाई करायची आहे आणि नक्कीच उत्तरार्धाला सुरुवात होईल, जिथे मात्र 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 56 धावांची. 24 चेंडू 56 धावा. मॅच खूप रंगेल. पाण्याची पूर्तता करा, पाणी घेऊन जा लवकर लवकर. आपल्याला वेळ कमी आहे, आता घाई करावी लागेल. 4 षटकांच्या मॅचेस आहेत. साई स्पोर्ट्स प्रवीण, जेवढं कौतुक करावं ना साई स्पोर्ट्स आमच्या आयोजकांचं तेवढं कमी आहे. आज पहा, आज आपली सर्व कामं बाजूला सारली आहेत, परंतु OPL ची जी जबाबदारी जिम्मेदारी आहे ना, ती प्रामाणिकपणे पार पाडतात सर्व आयोजक. त्यांचं आपण कौतुक करू आणि जाऊया उत्तरार्धामध्ये. ऐकूया पुन्हा एकदा रोस्टर राष्ट्रीय भाषेतून प्रवीण गायकर यांचं समालोचन. कॅरी ऑन प्रवीण गायकर. तो थँक्यू रिवॉल म्हात्रे सर. तर रुपेश म्हात्रे साहेब यांना विनंती असेल व्यासपीठावरती यावं आणि त्यांच्या समवेत आदरणीय
माजी ग्रामपंचायत सदस्य श्री प्रल्हादजी असुराम म्हात्रे अर्थात प्रल्हाद म्हात्रे यांचं आगमन झालंय. त्यांना मी विनंती आहे की आपण ही व्यासपीठावर यावं. प्रल्हाद म्हात्रे यांचं इथे शुभागमन होत आहे. ओले गावातील सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आज OPL ला सदिच्छा भेट देताना, तर धन्यवाद प्रल्हादजी म्हात्रे. नितिन, तो बिल्कुल चलते मुकाबले की तरफ टोटल टारगेट है इस मैच में 56-24 गेंदों में बनाने, और इस फाइनल के तलक कौन सी टीम जाएगी जो इंतजार कर रही है निहाल स्पोर्ट्स 11 टीम. पहली गेंद राउंड द विकेट से जैसे को तैसा जवाब देने का प्रयास, बड़ा झटका. फाइनल के मुकाबले में कुछ नहीं कर पाए. लगातार 4 मुकाबले में 5वां ये मुकाबला इनका, और अपना रन संख्या का योगदान नहीं दे पाए टीम के लिए, और बल्लेबाज होंगे मैदान से बाहर. चलिए, डीजे ने बता दिया कि टाइगर अभी जिंदा आहे, यानी की रोनित दापोलकर मैदान में जिंदा आहे. राजेंद्र फडके साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. अर्थात आराध्य एंटरप्राइजेसचे सर्व पिंटाशेट फडके अर्थात राजेंद्रभाई फडके यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही खऱ्या अर्थानं आराध्य एंटरप्राइजेसचे सर्व राजेंद्रभाई फडके यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत करूया. स्वर्गीय रामदास फडके स्मृति चषकाचे यशस्वी आयोजक देखील आहेत, त्यांचंही स्वागत. तो बिल्कुल यहाँ पर देख सकते हैं लोअर फील्ड टॉस बॉल, हल्के हाथों से इस बॉल को स्लैश किया. फील्डर है मैदान में. डीजे ने गाना जरूर बजाया था कि टाइगर अभी जिंदा है, लेकिन वक्त जब आगे फिर लेता है ना तो शेर को भी कुत्ता घेर लेता है. और यहाँ पर आप देखेंगे इस मैदान में किस तरीके की आग लगाएंगे बल्लेबाज, क्योंकि प्रमोद गायकवाड़ है, इन्हें कौन भूलेगा. बिल्कुल, टाइगर जिंदा, ये शायद साजन के लिए गाना बजाया था डीजे मास्टर ने, लेकिन 1 रनों के साथ अपना खाता खोलती हुई सेकंड इनिंग्स में बल्लेबाजी करने वाली टीम सिद्धि विनायक एंटरप्राइजेस. लक्ष्य है 56 रनों का, उसका पीछा करते हुए जवाबी हमला. अब तक अजीत मुंगाजी 5 मैचों में सिर्फ 28 रन, और इस निर्णायक मुकाबले में आज ओले प्रीमियर लीग में फाइनल तक जाना था, फाइनल का रास्ता क्लियर करना था, लेकिन वो रास्ता क्लियर करने के लिए मात्र वो बल्लेबाज लौटा सस्ते में, और थोड़ा सा प्रेशर रहेगा उनके ऊपर. चलिए, ज्यादा समय न व्यतीत करें, अभी भी मेगा फाइनल का मुकाबला बैलेंस है, तो इससे हम गुजारिश करते हैं कि तुरंत फील्डिंग लगाइए. प्रवीण, रोनित दापोलकर बॅटिंगला नॉन स्ट्राइकला आहे, परंतु बक्षिसांची आता खैराट होईल. इस बार हवा में गेंद है, फील्डर डाउन द ग्राउंड, गेंद के नीचे आते हुए और एक बड़ा झटका, और एक खिलाड़ी जाएगा मैदान से बाहर. प्रवीण, रोनित दापोलकर साठी एक सुवर्ण संधी आहे. प्रतापराव देशमुख जे विहान डेव्हलपरचे ओनर आहेत, जर 1 षटकार मारला तरी 5,000 आणि 3 षटकार मारले तर 25,000. तो बिल्कुल आराध्य एंटरप्राइजेस के सर्व स्वर्गीय रामदास फडके समाज सेवक ट्रॉफी जिनके नाम से आपने देखी, पिंटू शेठ फडके यानी कि राजेश फडके, इनका शुभागमन हो चुका है, उनका स्वागत है. और उनकी टूर्नामेंट में आपने विहान बिल्डर डेवलपर के सर्व प्रताप देशमुख साहब, उनको भी देखा था, और जब 2 गेंदों में 8 रन चाहिए थे फाइनल के मुकाबले में, तो छोटे नन्हे बच्चे ने वो एफर्ट लाजवाब किया था. उसके लिए 7 से 8 हजारों का इनामों की राशि बिल्कुल प्रताप देशमुख साहब इनके ओर से दी गई थी. तो चलिए, 2 विकेटें मैदान से बाहर लौटी है. टूटने लगे हौसला तो याद रखना, बिना मेहनत के तख्ते ताज नहीं मिलते, ढूंढ लेते हैं अंधेरे में मंजिल, क्योंकि जुगनू कभी किसी रोशनी के मोहताज नहीं होते. इस मुकाबले में अगर बनना है तो एक अच्छी साझेदारी की जरूरत है, और बल्लेबाजी के लिए खुद आप संघ मालक यानी कि ओनर नंदू कुमार गायकवाड़ बल्लेबाजी के लिए आते हुए उनका साथ देंगे रोनित दापोलकर. और रोनित के लिए सुवर्ण मौका है. रिवॉल्व मात्र सर विहान डेवलपर्स, बिल्डर्स एंड डेवलपर्स प्रताप देशमुख साहब, इनकी ओर से हर छक्के के लिए 5,000 का इनाम है, और 3 छक्कों के लिए 25,000 रुपए का इनाम है. लेकिन चलिए, ओल्ड इज गोल्ड दिखाते हुए एक समय लग रहा था ये चौका जाएगा. नंदू कुमार साहब भी थोड़े से रुके, लेकिन इस बार पलटे, और चलिए रन मिलेगा मात्र. टोटल 1-1 की मदद से बढ़ता हुआ स्कोर है, टोटल 2 रन. तो बिल्कुल
राजेंद्र राजेश फड़के इनकी ओर से आराध्य एंटरप्राइजेस लगातार 3 छक्के दागने वाले बल्लेबाज को 1000 का इनाम, और रोनित के लिए खास एक ऑफर है, हर छक्के के लिए 5000, और मेरे ख्याल से लगातार 3 भागते हैं तो 25000 का इनाम। प्रताप राव देशमुख विहान बिल्डर्स एंड डेवलपर्स के सर्वे सर्वाए, बड़ा शॉट खेलने का इरादा जरूर किया था, पॉइंट में तो पॉइंट के खिलाड़ी की तरफ ये गेंद जाती हुई, तब तक 1 रन बटोरा, एक से काम नहीं बनेगा। एक बार पिछले इनिंग्स के ऊपर नजर डालेंगे ना रिवॉल मात्रे सर, तो 3 ओवर में सिर्फ 27 थे, लेकिन सतीश मात्रे का 1 ओवर उसमें ऐसा तूफान आया कि जिन्होंने टोटल 28 रन टोके पावाने। तर धनराज तोकडे साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालंय आणि खजिनदार आहेत पनवेल वकील संघटनेचे। तर धनराज तोकडे साहेबांना विनंती असेल आपण यावं, आपलं सहर्ष स्वागत ऍडव्होकेट समीर मात्रे साहेब आपल्याला आमंत्रित करत आहेत। उड़ाने की कोशिश, बल्ले का लगा है बाहरी किनारा, फील्डर आए थे गेंद के नीचे लेकिन कैरी नहीं कर पाए इस कैच को, तब तक रन मिलेगा मात्र केवल 1, और 1 रनों की मदद से फिलहाल बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर। पहला मैंडेटरी पावर प्ले का ओवर समाप्त होने के बाद 4 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर आने वाली गेंदें बची है टोटल मेरे ख्याल से 18, और चाहिए 52 रनों की जरूरत। नो टीम मीटिंग। तो सुवीर स्पोर्ट्स सुवीर ट्रांसपोर्ट के सर्वे सर्वा दोस्तों, जिनके माध्यम से आपने बिल्कुल खाने का इंतजाम जिन्होंने किया, आज चिकन का पूरा रविवार सुपर संडे जिनका रहा, वो संजू भाई गायकवाड़, इनका आगमन हो चुका है। संजू भाई आइए, आपका स्वागत है। संजू भाई की बॉडी देखकर तो ऐसा लगता है मुझे को WWF रोमन रेन की याद आती है, बिल्कुल इतनी खतरनाक बॉडी इनकी आप देख सकते हैं। मंच के ऊपर आप देख सकते हैं राकेश दादा गायकवाड़, गजराम शेठ, उनके सामने समीर भाई, रुपेश भाई, भगीरथ जीतेकर, हमारे ये सभी मेहमान विहान मैट्रिक्स एंड डेवलपर्स के सर्वे सर्वा प्रताप राव जी देशमुख साहब, तो संजीव भाई जिनके माध्यम से आज पूरा खाने का इंतजाम किया। तर धनराज तोकडे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालंय, वकील पनवेल संघटनेचे खजिनदार आहेत, एडवोकेट, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया। वेलकम सर, आइए, आपका स्वागत है इस टूर्नामेंट में, ओले प्रीमियर लीग में। रिवाल माथे सर, कहाँ इतने बड़े आपको मेहमान देखने को मिलेंगे जो बड़े बड़े टूर्नामेंट में नहीं होते, लेकिन आज मात्र जिस तरीके से एपीएल के माध्यम से ये बड़े बड़े मेहमान बिल्कुल आप इस टूर्नामेंट के माध्यम से जरूर देख सकते हैं। 18 में चाहिए थे 52, अब 17 में चाहिए 52। शॉट बड़ा है, अरे शेर बूढ़ा, इसका मतलब ये नहीं वो घास खाता है, ये मांसी खाता है, क्योंकि ये आशिक बनते हैं इश्क से और लेजेंड बनते हैं रिस्क से, और ये ठोक दिया नंदू कुमार गायकवाड़ ने छक्का। हॅलो, नंदकुमार गायकवाड ग्रामपंचायत सदस्य आहेत, परंतु प्रवीण 40+ मध्ये आजही पहा किती चांगला खेळ करतायत। आता ओले गावची 40+ टीम देखील आता अगदी बलाढ्य होत चालली आहे, एवढा चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतोय। समीकरण बघितलं तर आता जिंकण्याकरता 16 बॉल आणि 46 धावांची आवश्यकता राहिली आहे। 16 चेंडू 46 रन्स। तो 16 गेंदों में चाहिए, बिल्कुल बात करेंगे इस मुकाबले को जीतने के लिए टोटल 46 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। एक बड़ा छक्का था वह विशाल गायकवाड़ ने, जो हमले किए थे उसे हमले को जवाब देते हुए अब नंदू कुमार गायकवाड़ इनके बल्ले से बिल्कुल लंबा हिट आता हुआ। देखिए, जिंदगी में कुछ हासिल करना है तो खतरों का सामना करना ही पड़ेगा, क्योंकि फाइनल का रास्ता आपको नापना है और वहां पर ये अच्छी बल्लेबाजी करना जरूरी है। ऑफ स्टंप यॉर्कर लेन करने का प्रयास किया था, व्हाइट बॉल का इशारा, थोड़े से डरे हुए गेंदबाज नंदू कुमार गायकवाड़ इनके सामने, और चलिए यहां पर व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट के साथ एक्स्ट्रा खातों में बढ़ोतरी होती हुई, और इसे 1 रनों की मदद से फिलहाल बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर टोटल 11 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर 8 गेंदें फेंकी गई है। अभी भी 16.88 रन रेट से, रिक्वायर्ड रन रेट से इस रनों को बिल्कुल बनाना पड़ेगा। एक और बड़ा शॉट खेलने का इरादा जरूर था, फाइनल की तरफ गेंद जाती हुई, 1 रन तो कंप्लीट है, फील्डर पीछे दौड़ रहे जरूर, लेकिन अंतिम क्षणों में जब रोकेंगे, तीसरे की कोशिश, जो पावा ने रन बनाए थे पहले इनिंग्स में,
बिल्कुल उसी तरह की ये गुड रनिंग बिटवीन द विकेट आपको देखने को मिली और बल्लेबाज ने चुरा लिए टोटल रन 3 और 3 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर सिद्धिविनायक एंटरप्राइजेस 11 टीम का 14। अब रन और गेंदों के बीच में फासला 15 गेंदें बची है और जीतने के लिए 42 रनों की जरूरत। छाता और दिमाग तभी काम करते जब वो दोनों खुले रहते हैं, लेकिन वो जब दोनों बंद हो जाते हैं ना तो बोझ लगते हैं। शॉट बड़ा है, स्ट्रेट हिट किया है, लेकिन अंपायर के फैसले का इंतजार करेंगे। बिल्कुल साइड स्क्रीन की तरफ जो बैनर लगा है वियान डेवलपर्स, उनकी तरफ ये सलामी देता हुआ रोनित बुम बुम के बल्ले से 4 रन ठोक दीजिए। बिल्कुल यहां पर चौका आता हुआ 4 रनों की मदद से फिलहाल टीम की रन संख्या बनती हुई रफ्तार के साथ आगे। टोटल 18 रनों के ऊपर, रन और गेंदों के बीच में फासला, अंतिम गेंदें बची है टोटल 14 और चाहिए 38 रनों की आवश्यकता। क्या मैच हार मानने को तैयार नहीं है रोनित है मैदान में, तब तक मुकाबला जरूर बनेगा। यह भी अच्छा शॉट है, एक्स्ट्रा कवर की तरफ खेला हुआ, फील्डर आए थे जरूर साजन, लेकिन रोकेंगे तब तक मौका मिला बल्लेबाज को 2 रन लेने का और इसी 2 रनों की मदद से फिलहाल सिद्धिविनायक एंटरप्राइजेस 11 टीम का स्कोर है 20 रन। आने वाली गेंदें बची है 13 और चाहिए 36 रनों की आवश्यकता। भरोसा रख उस रब पर जिसने तुझे यहां तक लाया है, वही तुझे आगे लेकर जाएगा। ये रोनित दापोलकर अपने टीम को क्या बता पाएंगे। लो फुल टॉस बॉल डालने का प्रयास किया था, इसे थोड़ा सा जड़ में बना लिया था। 1 ही रन मिलेगा, सेंसिबल क्रिकेट, बड़े शॉट जरूर निकले और यहां पर लॉन्ग ऑन में जब तक खिलाड़ी रोके 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद सिद्धिविनायक एंटरप्राइजेस 11 टीम का स्कोर है 21। 12 में चाहिए 35 रनों की जरूरत। प्रवीण, खरं तर आपण पाहतोय निहाल स्पोर्ट्स वाट पाहतोय कोणता संघ आपल्या समोर खेळेल आणि त्यांचा जो कक्ष आहे पहा पूर्ण भरलाय निहाल स्पोर्ट्स। बिल्कुल बिल्कुल रिवाज मात्र सर, निहाल स्पोर्ट्स का ये पूरी तरीके से खेमा भरा हुआ है क्योंकि फाइनल में वो टीम प्रवेश कर चुकी है और ये थोड़ी सी ड्रिंक्स और पूरे समर्थक आप पूरी तरीके से निहाल स्पोर्ट्स के खेमे में नजर आता हुआ। लगता है पूरा फनसवाड़ी उलटकर यहां पर आई है उनके खेमे में। तो राम गायकवाड़ साहब आइए, आपका स्वागत है इस टूर्नामेंट के माध्यम से। पूरी तरीके से आप देख सकते हैं दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टेडियम, ये आप देख सकते हैं साकली मैदान, बालाराम शेठ गायकवाड़ साकली मैदान आप देख सकते हैं, जहां पर आप ये क्रिकेट का कुंभ मेला औले फाटा के मैदान के ऊपर क्रिकेट का कुंभ मेला। लोग आपके बारे में क्या सोचते हैं ये इंपॉर्टेंट नहीं है, बल्कि आप खुद के बारे में क्या सोचते हो ये बहुत इंपॉर्टंट होता है रिवाल मात्रे सर। आणि प्रवीण, याच मैदानावर सीएम ट्रॉफी होणार आहे, म्हणजे एकनाथजी शिंदे या मैदानावर येणार आहेत रजनी स्पर्धेमध्ये। तारीख काही दिवसातच आपल्या समोर येईल, राखी गायकवाड यांनी सांगितलंय। यस डेफिनेटली, जो केंद्रीय मंत्री चषक आप भिवंडी में देखते हैं वो आज रायगढ़ में शायद सपना पूरा हो सकता है। राकेश गायकवाड़ इनके माध्यम से लेन को चेक करेंगे अंपायर, व्हाइट बॉल का करार है और ये डायरेक्ट हिट करने का प्रयास किया था। देखिए रोनित दापोलकर को भी रिवॉल्व मात्र सर कितना भरोसा है नंदू कुमार गायकवाड़ के ऊपर, क्योंकि एक छक्का उन्होंने निश्चित तौर पर भागा है। ये मैच इनके लिए इंपॉर्टेंट होगा। 1+1 रन मिलेंगे, टोटल 2 रन संख्या बनी है 23। अब 12 गेंदों में चाहिए 33 रनों की बिल्कुल आवश्यकता। गिल्लू गेंदबाजी के मार्ग पर बड़ा शॉट खेलने का इरादा जरूर था, बल्ले और गेंद का संपर्क हुआ नहीं। देखिए फुटवर्क का थोड़ा सा यहाँ पर कमी नजर आई और खड़े खड़े खेलने का प्रयास किया था। प्रवीण, रोनित दापोलकर अगर ये मैच खेल रहा है तो उनके सामने उनका पिताजी जगदीश दापोलकर विकेट कीपर है। बिल्कुल बिल्कुल, बाप बेटे के बीच में ये कमाल की लड़ाई। हाफ ट्रैकर की बॉल पुल किया है जरूर, लेकिन सीधी गेंद जाएगी मेरे ख्याल से फील्डर के हाथों में और बल्लेबाज होंगे नंदू कुमार गायकवाड़। बैक टू द पवेलियन। सुमधुर संगीत आपने सुना। आज विहान बिल्डर्स एंड डेवलपर्स के ओनर प्रताप राव देशमुख साहब, इनके समेत हमारे गौरव सोमवंशी साहब है, उनका इंग्लैंड के प्राइम मिनिस्टर ने उनका स्वागत किया था। लेकिन एक आज ये गाना सुनने के बाद एक और गर्व की बात होगी सोमवंशी साहब, जब विदेशी
राष्ट्रीय अध्यक्ष जब हमारे इस इंटरनेशनल दीपा पाटिल एयरपोर्ट पर आएंगे ना, तब उनके कानों पर आवाज सुनाई देगी, वेलकम टू दीपा पाटिल इंटरनेशनल एयरपोर्ट नवी मुंबई। तो ये हमारा कितना भाग्यशाली गौरव होगा। और ये शानदार सुमधुर संगीत आपको यहाँ पर नजर आता हुआ। देखिए, खुद को मेहनत में फ्राई करो, हारने के बाद एक और ट्राई करो, मंजिल आपके कदम जरूर से चूमेगी। बस अपना कॉन्फिडेंस लेवल थोड़ा सा हाई करो, क्योंकि यहां से आप मुकाबले में जीतना है तो 10 गेंदों में 33 बनाने हैं। बैकफुट पर जाकर ऑन साइड में गेंद को खेलना चाहते थे, बहुत ज्यादा सफल हुए थे, बल्ले और गेंद का संपर्क हुआ नहीं। सुदर्शन कितनी शानदार गेंदबाजी करते हुए सन्नी गायकवाड़ के सामने रनों को रोका है। अब तक बात करेंगे 1+1 2 ही रन मिले हैं, उसके बाद 3 गेंदों के पर एक सफलता गेंदबाज सुदर्शन के नाम पर। आगे आकर खेलने का प्रयास, ये लीजिए, अभी अभी तारीफों के पुल बांधे थे और उस तारीफों के काबिल विकेट कीपिंग की ये पूरी तरीके से भूमिका निभाते हुए जगदीश दापोलकर के द्वारा गुड स्टंपिंग, कमाल की यहां विकेटों के पीछे गेंद कलेक्ट की और ये स्टंपिंग आउट होकर मैदान से बाहर जाएंगे खिलाड़ी सन्नी। बैक टू द पवेलियन। होगा इस मैदान के ऊपर बाजीगर, क्योंकि अगर इस मुकाबले में तिरंगा लहराना है, अगर फाइनल में आपको झंडा लहराना है, तो बिल्कुल बिल्कुल मेरे ख्याल से दमदार बल्लेबाजी करनी होगी। क्योंकि इतिहास में कहा जाता है कि रिवाल मात्रे सर हरे रंग का झंडा लेकर आया था अफजल इस माटी में, छत्रपति शिवाजी महाराज जिन्होंने घुसा दिया था भगवा उसके छाती में। क्या ये तिरंगा, ये भगवा लहर पाएगी फाइनल के मुकाबले में जाने के लिए बल्लेबाजी करने वाली टीम? क्योंकि प्रेशर थोड़ा सा है उनके ऊपर। फिलहाल 8 गेंदें बची है और जीतने के लिए 33 रनों की आवश्यकता है। लक्ष्य को हर हाल में पाना है, कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, जीता वही जो मैदान में डरा नहीं। अब क्या होगा, 8 में चाहिए बिल्कुल रन टोटल 33। और ये जो गेंदबाज है सुदर्शन, कितनी शानदार गेंदबाजी करते हुए रिवर्स शॉट्स खेलने का प्रयास, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद। और पूरी तरीके से ये बर्बादी का ये खेल स्ट्रोक उन्होंने खेला था और पूरी तरीके से डॉट बॉल की समाप्ति। रन और गेंदों के बीच में अब फासला बनता हुआ, टोटल आने वाली गेंदें है 7 और चाहिए 33 रनों की बिल्कुल आवश्यकता। व्हाट अ मैच, क्या कमाल का यह गेंदबाजी का प्रदर्शन। रिवर्स शॉट, इस बार सही संपर्क हुआ है, फील्डर तैनात है और ये लीजिए क्या कर बैठे मेरे दोस्त। कैच तो पकड़ा था लेकिन कैच हाथ से छूटकर सीधा बाउंड्री लाइन के बाहर गिरी और गेंद सीमा पार। 6 रन समीकरण बदलेगा, आने वाली 6 गेंदे चाहिए 27 रन। निहाल स्पोर्ट्सचा संघटक आपण लगेच यायचा टॉस साठी। चला, लास्ट फायनल मुकाबला बाकी आहे, अर्थातच निहाल स्पोर्ट्सचा संघटक सुमित म्हात्रे आपण टॉस साठी यायचं आहे। परंतु इथे प्रतापराव देशमुख यांनी रोहित दापोलकर साठी प्रत्येक षटकारासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस लावलं आहे। लगातार 3 षटकारांसाठी 25,000। आणि प्रतापराव देशमुख खरं तर क्रिकेट प्रेमी आहेत, त्याचबरोबर आपण बघितलं विहान डेव्हलपर्स चे ओनर आहेत, मात्र आता खिलाडूंना खरं तर रीच करतायत। देखिए रिवाल मात्रे सर, आप मैदान में एक नजारा देखा कि जो बल्लेबाज है रोनित, उनके पीछे उनके पिताश्री है, गुरु के समान है, गुरु तुल्य है। थोड़ी सी कुछ बातें हुई दोनों खिलाड़ियों के बीच में कि अब भाई क्या ये मैच में आप बल्लेबाजी में परफॉर्मेंस, हम बाप बेटे का रिश्ता बाहर है, मैदान में हम दूसरे के सामने एक शिकार बनकर खड़े। बिल्कुल, ये पिताजी अपने बेटे को आउट करेंगे क्या? अब देखेंगे, गुरु आगे बनेगा, ये चेला आगे बनेगा। चलिए फास्ट, नो टीम मीटिंग, तुरंत मैच स्टार्ट कीजिए। चलिए, 4 दिन बाज के ना उड़ने से आसमान कभी कबूतरों का नहीं होता, क्योंकि रोनित में वो काबिल थे रिवाल बातें सर, रोनित मार सकता है, ये इस एम से रन बनते हैं। क्योंकि संतो यहां पर आप देख सकते हैं सतीश म्हात्रे को इसी ओवर में इसी एम से टोटल रन भागे थे। चलिए, बाप ने आखिरकार बेटा का किया शिकार, बढ़िया कैच और बल्लेबाज होंगे रोनित दापोलकर हैज अ डिपार्ट। जबरदस्त गेंद फेंकी गेंदबाज राहुल गरत के द्वारा और ये शानदार कैच। अभी भी उम्र इतनी है फिर भी जगदीश दापोलकर के द्वारा कितना शानदार कैच। तो नेक्स्ट मैच का टॉस नीरज ताकसन के साथ इनके शुभ हाथों से किया जाएगा। अंतिम फाइनल का मुकाबला प्रवीण स्पोर्ट्स टीम के कप्तान से गुजारिश करते हैं कि आप यहां पर आकर रुकिए। प्रवीण यहाँ पे मैं यही कहना चाहूंगा, जो कैच लपका जगदीश दापोलकर ने
बाप बाप होता है, बेटा बेटा होता है। तो चलिए, बॉस को ऐसा लगता है जानबूझकर आउट नहीं किया, ये शायद आउट होने का मौका बन सकता था। अब दोनों 40+ के खिलाड़ी है। बॉस के द्वारा भी अपन रायगढ़ प्रीमियर लीग में कमाल की यहाँ पर विकेट देखी और बॉस के लिए भी हर छक्के के लिए 5,000 का इनाम है। विहान बिल्डर्स एंड डेवलपर्स के ओनर प्रताप राव देशमुख साहब इनकी ओर से, और 2 6 लगाते हैं तो सुखदेव गायकवाड़ साहब इनकी ओर से 1,000 का इनाम। और हमारे आराध्या एंटरप्राइजेस के सर्वे सर्वा पिंटू शेटा फड़के इनकी ओर से भी 1,000 रुपए का इनाम। लेकिन चलिए, बॉस हुकुम का एक 6 पैक शहंशाह, क्या वो मैदान के ऊपर कमाल की बल्लेबाजी कर पाएंगे। 40+ मास्टर खिलाड़ी है, लेकिन सामने गेंदबाज तैयार, उठाकर तो खेलने का प्रयास था ऑन साइड में, कहते खेलना चाहते थे बांद्रा में, लेकिन गेंद गई आंध्रा में। मेरे ख्याल से ऑन साइड में खेलने का यह प्रयास था, लेकिन ये गेंद बिल्कुल ऑफ साइड में जाती हुई मात्र रन मिलेगा इस गेंद के पर। सिर्फ एक और मैच में केवल अब औपचारिकता ही बची है, 2 गेंदों में चाहिए 26। तो निहाल स्पोर्ट्स टीम के कप्तान, देखिए आपको आना है, आपसे हम गुजारिश करते हैं। संतोष मात्रे बिल्कुल आते हुए लेजेंड खिलाड़ी, ऑन साइड में जाकर खेलने का प्रयास जरूर किया था, लेकिन ये वाइट प्लस 4 यानी कि रिवाल मात्रे सर कहते आम आदमी का हाथ कांग्रेस के साथ यह पंजा। तो नितेश दादा गायकवाड़ आइए मंच के ऊपर, आपका भी हम स्वागत करते हैं। इसी मैदान के ऊपर सीएम ट्रॉफी यानी कि जो आप अंजूर में देखते हैं केंद्रीय मंत्री चषक, बाले मामा चषक आप देखते हैं, बिल्कुल उसी तरह का दमदार आयोजन राकेश भाई गायकवाड़ रायगढ़ ग्रामीण टेनिस कमेटी के अध्यक्ष, जिनके माध्यम से ये रायगढ़ में भी आपको बड़ा आयोजन नजर आएगा। तो 5 रन खर्च किए, अब 2 गेंदों में चाहिए 21 रनों की जरूरत। चलिए, नो बॉल के ऊपर छक्के चाहिए रोल मात्रे सर, तभी यह मुकाबला बनेगा। टैप किया है, केवल 1 रन मिलेगा। अब मात्र फाइनल का टिकट पक्का हो चुका है फील्डिंग डिपार्टमेंट यानी कि जानवी स्पोर्ट्स 11 टीम को, और जो लकी पैकर सिद्धि विनायक के नंदू कुमार गायकवाड़ जाने जाते हैं, उनका इस सीजन में मात्र अस्तित्व अब पूरी तरीके से समाप्त होगा। लोअर फुल टॉस बॉल, गेंद को ऑन साइड में खेला है, केवल कोई रन नहीं मिलेगा और इसी के साथ मुकाबला जीता फाइनल में प्रवेश कर चुका है। तो टॉस के लिए कप्तान टॉस करें, टॉस के लिए आइए जानवी स्पोर्ट्स, हार्दिक हार्दिक अभिनंदन। चला, जानवी स्पोर्ट्स आणि निहाल स्पोर्ट प्रवीण या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित विहान डेव्हलपरचे ओनर प्रतापराव देशमुख यांना आपलं समालोचन आवडलं, त्याबद्दल तिन्ही समालोचकांना प्रत्येकी 3,000 9,000 जोरदार टाळ्या प्रतापराव देशमुख, धन्यवाद। क्या बात आहे, खऱ्या अर्थानं एवढं पारितोषिक समालोचना अत्यंतपर्यंत कोणी दिलं नाहीये, परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या विहान बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सन्माननीय प्रतापराव देशमुख यांच्यासाठी। तर चला, टॉस लगेच आपण करून घ्या।